कल्याण पूर्व येथील नागरिकांना नळाला येणाऱ्या गढूळ पाण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या समस्येकडे कल्याण डोंबिवली महापालिका वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या योगेश गव्हाणे आणि अंकुश राजपूत यांनी मनसे कार्यकर्त्यांसह आज महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। मनसे कार्यकर्त्यांनी टॉवेल आणि बनियान घालून म्हणजेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकताच विधान भवनाच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाच्या जेवणाविरोधात जो राडा घातला होता त्याच वेशभूषेत मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं। कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करत त्यांना रितसर निवेदन दिलं। एखादा आमदार चांगलं जेवण मिळत नाही म्हणून अशा प्रकारे मारहाण करू शकतो, तर आम्ही कल्याणच्या नागरिकांनी गढूळ पाण्यामुळे त्रस्त असताना काय करायचे असा संतप्त सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला। पालिकेने तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी मनसेने केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्याने कल्याण पूर्वेला गढूळ पाण्याचा पाठपुरावा होता येत आहे आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही नागरिकांचा एक आवाज या प्रशासनाच्या दारी आम्ही मांडलेला आहे। नागरिक सातत्याने फोन करतात आम्हाला की गढूळ पाणी येतं। पण जर एकनाथ शिंदे गटाचा जो आमदार आहे संजय गायकवाड, ह्या आमदाराने स्वतःला जर खराब खाणं भेटतं म्हणून तो मारहाण करतो, तर आम्ही ह्या कल्याणकर नागरिकांनी काय करावं? म्हणून आज आम्ही त्यांच्या वेशभूषेमध्ये आलो आम्ही त्यांच्या, आणि त्या वेशभूषेमध्ये एक निवेदन द्यायला आलो। पण त्यांची जी काय वेशभूषा त्यांची घेतली, त्यांची जी रूप होतं ते रूप घेतलं नाही। आम्ही फक्त यांना विनंती, माझा इशारा दिलेला आहे महापालिका प्रशासनाला, गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये जर याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर नागरिकांना सोबत घेऊन एक भव्य दिवस स्वरूपामध्ये आंदोलन नक्कीच छेडू। त्याच्या वतीने कल्याण पूर्वेत अनेक नागरिकांना गढूळ पाणी येत आहे, त्या संदर्भात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो। पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्ही लक्ष देऊ, पण अनेक वेळा आमचे मनसेचे पदाधिकारी देखील संपर्क करत असताना अनेक पाणी पुरवठा अधिकारी नंबर ब्लॉक करतात। का? लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आमचे नंबर जर ब्लॉक होत असतील तर इथून पुढे सन्मान्य अधिकाऱ्यांना आम्ही देखील सांगितलेलं आहे, पाणी पुरवठा अधिकारी असेल किंवा प्लॅनचे कॉन्ट्रॅक्टर असतील, पुढच्या वेळेस येताना गढूळ पाणी आणून महापालिकेत त्यांना आंघोळ घालू, एवढं नक्की सांगेल।